हाय एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं परत एकदा DPT मेडिकल कन्सल्टन्सीमध्ये. आज आपण चर्चा करणार आहोत जे काय आपलं RGMC कालवा ठाणेमधलं गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहे. त्या कॉलेजला 2026-27मध्ये ॲडमिशन करण्यासाठी तुमच्या कॅटेगरीमधून कॅप राऊंड 1मध्ये जे काय फर्स्ट सीटला अलॉटमेंट होणार आहे त्यासाठी ऑल इंडिया रँक किती असायला हवा, त्याचबरोबर तुमच्या कॅटेगरीमधून जे काय मेडिकल कॉलेजमध्ये तुमच्या कॅटेगरीची शेवटची सीट भरली जाणार आहे त्या सीटसाठी तुमचा ऑल इंडिया रँक किती असायला हवा याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि 2025ला किती मार्कावर शेवटचं ॲडमिशन झालं तुमच्या कॅटेगरीमधून तो नीट स्कोर पण मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्याचबरोबर या कॉलेजची जी काय जनरल इन्फॉर्मेशन आहे, इनटेक कॅपॅसिटी असेल, तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये जो कोड फिल करायचा आहे तो कोड असेल ती पण शेअर करणार आहे. त्याचबरोबर या कॉलेजसोबत जे काय हॉस्पिटल कनेक्ट आहे त्या हॉस्पिटलमध्ये दिवसाचे OPD म्हणजेच आउटपेशंट किती, इनपेशंट किती, त्याचबरोबर या ठिकाणी मास्टर म्हणजेच PGमध्ये MD किंवा MAसाठी एज्युकेशन दिलं जातं आहे नाही दिलं जातं आहे, तसंच हॉस्टेल फीस किती असणार आहे, हॉस्टेल आहे का नाही, त्याचबरोबर कॉलेजची फीस कॅटेगरी वाईज किती असणार आहे याची पूर्ण सविस्तर चर्चा आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये करणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुमचे 100% डाऊट क्लिअर होऊन जातील. आणि जरी तुमचा एका डाऊट शिल्लक असेल तरी तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करून तो सॉल्व्ह करण्याचा नक्की प्रयत्न करेल. आता सगळ्यात अगोदर जर आपण या ठिकाणी कोड बघितला तर 1109 या कॉलेजचा तुम्हाला कोड बघायला भेटेल. इनटेक कॅपॅसिटीचा विचार केला तर 100 सीट या ठिकाणी आहेत. आता ह्या 100 सीट ज्या आहेत ना तर 100 पैकी 85% जागा आपल्या स्टेट काउन्सिलिंगमधून कॅटेगरीनुसार भरल्या जातात. आणि ह्या 85%मधल्या पण काही सीट ज्या आहेत त्या ऑदर रिझर्वेशन म्हणजेच जे काय आपलं डिफेन्स असेल किंवा फिजिकल हँडिकॅप असेल किंवा जे काय महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर असेल त्यामधून भरलं जातं, हे तुम्हाला आठवण ठेवणं आहे. आता जर आपण कॉलेजची स्थापना कधी झाली याचा विचार केला तर 1992चं तुम्हाला हे कॉलेज बघायला भेटेल. कॉलेजमध्ये जर आता आपण OPD म्हणजेच आउटपेशंट एका दिवसामध्ये किती येतात तर जवळपास 3000 पेशंट तुम्हाला एका दिवसाच्या या कॉलेजमध्ये बघायला भेटतील. त्याचबरोबर इनपेशंटचा जर आपण विचार केला तर जवळपास 150 पेशंट जे आहेत ते एका दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी IPDमध्ये बघायला मिळतील. आता PGचा विचार केला तर MD MS दोन्ही पण कोर्स तुम्हाला या कॉलेजमध्ये 100% बघायला भेटतील. आता जर आपण विचार केला की तुम्ही ज्यावेळेस या कॉलेजमध्ये ॲडमिशन करणार आहेत आणि इंटर्नशिपमध्ये जाणार आहे तर तुम्हाला इंटर्नशिपमध्ये एका महिन्यासाठी किती पगार दिला जाणार आहे तर 18,000 रुपये जे आहे ते तुम्हाला स्टायफंड दिला जातो. आणि तुमची इंटर्नशिप कंप्लीट झाल्याच्यानंतर जी काय तुम्हाला सॅलरी लागू होते ती सॅलरी खूप जास्त असते, ते अमाऊंट वेगळं असतं, हे तुम्हाला आठवण ठेवणं. हे फक्त तुम्हाला इंटर्नशिपमध्ये स्टायफंड दिला जातो. आता एखादा विद्यार्थी असा आहे ज्यानं की समजा ॲडमिशन केलं आणि तो सेकंड इयरला किंवा मग कट ऑफ डेट निघून गेल्याच्यानंतर 5व्या-6व्या राऊंडला किंवा मग ह्याच वर्षी तुम्ही डिसेंबरमध्ये किंवा 2027ला जानेवारीमध्ये जर तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करायचा विचार करतात तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला जी पेनल्टी द्यायची ती 10 लाख रुपये असणार आहे. आता आपण हॉस्टेलचा विचार केला, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, ह्या कॉलेजसोबत हॉस्टेल कनेक्ट आहे. हॉस्टेलची फीस तुम्हाला 4000 रुपये असणार आहे एका वर्षाची. मग त्यामध्ये लाईट बिल वगैरे सर्व गोष्टी आल्या. आणि मेस कोणत्याही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये नसती, MGM वर्धा सोडतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. पण MGM वर्धाचं तुम्ही एक वेळेस फी स्ट्रक्चर चेक कराल, त्याच्यानंतर त्याला कितव्या प्रेफरन्सला टाकायचं हे तुम्ही ठरवू शकतात. आणि जी काय मेस असते ती तुम्हाला आउटसाईडला लावावी लागते. मग जसं सिटीनुसार चेंज होत राहते, मुंबई पुणे आहेतच 3 ते 5,000च्या पर मंथच्या रेटनुसार तुम्हाला या ठिकाणी मेसचा अमाऊंट बघायला मिळेल. आता जर आपण फीसचा विचार केला तर तुम्ही तुमची कॅटेगरी कमेंट करा, मी तुम्हाला तुमच्या कॅटेगरीनुसार जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाचं किती फीस द्यावी लागणार आहे त्याची सविस्तर माहिती नक्की शेअर करेन. कारण फी स्ट्रक्चर जे आहे ते मुलींसाठी वेगळं असतं, कॅटेगरीसाठी वेगळं असतं. आणि ज्या विद्यार्थ्याचं इन्कम आहे किंवा तुम्ही ऑल इंडिया कोटा स्टेटमधून कुठून ॲडमिशन करतात त्याच्यावरती डिपेंड करतं, हे तुम्हाला लक्षात ठेवणं आहे. आता जर आपण कॉलेजची रेटिंग्स बघितली तर इथं जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यानुसार 10 पैकी 8.2 जे आहेत या कॉलेजच्या अकॅडमिक्स, इन्फ्रास्ट्रक्चर, क्लिनिकल, हॉस्पिटल सगळ्या गोष्टीसाठी रेटिंग्स आहे. मग त्याच्यामध्ये कॉलेज स्टाफ विद्यार्थ्याबरोबर कसं वागतो हे पण मेन्शन आहे. आता जर आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफचा विचार केला 2026-27साठी आणि तुम्ही जर फर्स्ट सीटसाठी अलॉटमेंट करायचा विचार करताय तुमच्या रँकमधून तर तो ऑल इंडिया रँक तुम्हाला या पॅरेग्राफमध्ये बघायला भेटेल. जर तुम्ही तुमच्या कॅटेगरीच्या लास्ट सीटसाठी अलॉटमेंटचा विचार करताय तर तुम्ही या ठिकाणी ऑल इंडिया रँक चेक करू शकतात. आणि नीट 2025चा जो काय क्लोजिंग स्कोर आहे ना तो मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करणार आहे. आता जर आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर SC कॅटेगरीमधून फर्स्ट सीटसाठी 70,583 एवढ्या ऑल इंडिया रँकपर्यंत सीट अलॉटमेंट होऊ शकतं 2026ला. लास्ट ऑल इंडिया रँक जर बघितलं आपण तर 1,04,430 एवढा तुम्हाला बघायला भेटेल. नीट स्कोर तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकतात, कारण तो सध्या काही व्हॅलिड स्कोर नाही आहे. कारण लास्ट इयरचा नीट स्कोर आणि या वर्षीचा नीट स्कोर जो आहे ना त्याचा जर तुम्ही ऑल इंडिया रँक कम्पेअर केला तर खूप जास्त फरक आहे. त्याच्यामुळे जो काय ऑल इंडिया रँक मी शेअर करतोय तो ऑल इंडिया रँक तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणून घेऊन चालणार आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे शुअर सीट अलॉटमेंटची आयडिया मिळणार आहे ना तर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट
पार्टिसिपेट करणार आहे, काउन्सिलिंगचा फॉर्म फिल करणार आहे. काउन्सिलिंगचा फॉर्म फिल केल्याच्यानंतर एक SMS लिस्ट येते. त्या SMS लिस्टमध्ये तुमच्या कॅटेगरीच्या समोर तुमचं नाव येतं आणि तुमच्या नावाच्या समोर तुमची कॅटेगरी मेन्शन असते. मग राऊंड 1च्या शेड्यूलमध्ये पहिला आपल्याला सीट मॅट्रिक्स दिलं जातं. त्या सीट मॅट्रिक्समध्ये तुमच्या कॅटेगरीच्या टोटल जनरल कोट्यामधून किती जागा आहेत आणि वुमनसाठी किती जागा आहेत, फिजिकल हँडिकॅपच्या किती, डिफेन्सच्या किती, अशी पूर्ण माहिती असते. मग जेवढ्या जनरल आणि वुमनच्या मिळून जागा आहेत तेवढा जर तुमचा कॅटेगरी रँक आला SMS लिस्टमध्ये तर तुम्हाला 100% राज्यामध्ये कोणतं ना कोणतं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळून जातं. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्हाला जे सीट अलॉटमेंट होणार आहे ते तुमच्या SMS लिस्टमध्ये जी काय कॅटेगरी रँक येते आणि जे काय सीट मॅट्रिक्समध्ये सीट राहतात त्यानुसार केलं जातं, हे समजून घ्या. आता जर आपण ST कॅटेगरीचा विचार केला तर ST कॅटेगरीसाठी 1,69,025 एवढा फर्स्ट सीटसाठी ऑल इंडिया रँक तुम्ही कन्सिडर करू शकतात. लास्ट सीटसाठी 2,65,011 एवढा तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकतात. FJ कॅटेगरी 38,107 फर्स्ट, 43,866 जे आहे ते लास्ट. त्यानंतर जर नेक्स्ट कॅटेगरीचा विचार केला NTB कॅटेगरीमधून 61,436 फर्स्ट, 61,436 लास्ट. नीट स्कोर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर बघू शकता जो की 2025चा क्लोजिंग कट ऑफ होता. आता मी तुम्हाला परत सांगतोय की ज्या काय FJ, NTB, NTC, NTD कॅटेगरी राहतात या कॅटेगरीसाठी प्रत्येक कॉलेजमध्ये 1 किंवा 2च जागा असतात. त्याच्यामुळं या कॉलेजमध्ये जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ असतो, फर्स्ट सीटचा कट ऑफ असतो, त्या मुलाला कॉलेज अलॉटमेंट झालं आणि त्यानं त्या ठिकाणी रिटेन्शन फॉर्म भरला किंवा त्यानं बेटरमेंट नाही केलं किंवा त्याचं बेटरमेंट झालंच नाही तर त्या कंडिशनमध्ये फर्स्ट सीटचा कट ऑफ आणि लास्ट सीटचा कट ऑफ तुम्हाला 100% एकसारखाच बघायला भेटणार आहे. जो फर्स्ट राऊंडचा असणार आहे तोच तुम्हाला लास्ट राऊंडचा कट ऑफ भेटणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की MBBSमध्ये 100% सीट अलॉटमेंट कॅप राऊंड 1मध्ये होतात. त्याच्यामुळे तुमचा स्कोर कितीही असो तुम्हाला तुमच्या प्रेफरन्स लिस्टनुसार कॉलेजची लिस्ट बनवणं आणि जेवढे काय MBBSचे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज असतील तेवढे तुम्हाला अरेंज करून टाकणं जेणेकरून की तुमच्या रँकनुसार तुम्हाला जे कॉलेज अलॉटमेंट होणार आहे ते 100% अलॉटमेंट होऊन जाईल. आणि जरी एखाद्या कॉलेजचा कट ऑफ लास्ट इयरपेक्षा हाय गेला तरी तुम्ही बाकीचे कॉलेज टाकले असते त्याच्यामुळे तुम्हाला दुसरं कॉलेज 100% मिळून जाणार आहे. पण तुम्ही लास्ट इयरचा कट ऑफ बघून समजा जर काहीच कॉलेज टाकले आणि त्या कॉलेजला तुमच्यापेक्षा जास्त रँकवाल्या मुलांनी अप्लाय केलं समजा त्या सीट जर तिथंच कन्फर्म झाल्या आणि तुम्ही बाकीचे कॉलेज टाकलेच नव्हते आणि ते जर बाकीच्या मुलांनी टाकले समजा तर त्या कंडिशनमध्ये तुम्हाला तिथं कुठल्याही प्रकारे सेकंड किंवा थर्ड राऊंडला सीट दिसणार नाहीये. आणि सीट नसेल तर मग तुमचा किती जरी चांगला स्कोर असेल तरी तुम्हाला कोणत्याही प्रकारे सीट अलॉटमेंट होणार नाहीये. म्हणजे तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये चुकी करायची नाही. तुमच्या एका चुकीमुळे तुमचा चांगला स्कोर असून पण तुमचं जे आहे ते जीवन या ठिकाणी वेस्ट जाऊ शकतं. आता जर आपण NTCचा विचार केला तर 18,054 फर्स्ट सीटसाठी 25,431 एवढा तुम्ही लास्ट सीटला ऑल इंडिया रँक कन्सिडर करू शकतात. NTD कॅटेगरीमधून 17,991 फर्स्ट, 25,253 लास्ट. OBC कॅटेगरी 17,046 फर्स्ट, 23,660 लास्ट. त्यानंतर ACBC कॅटेगरीमधून 17,999 फर्स्ट, 27,607 लास्ट. EWS कोट्यामधून 25,976 फर्स्ट सीटसाठी, 33,359 लास्ट सीटसाठी. तर EWSमधून पण जो आहे तो मागील 2 वर्षापासून कट ऑफ कमी जातोय कारण ACBCसाठी 10% अलग सीट भेटल्या त्याच्यामुळं EWSमधली कॉम्पिटिशन थोडी कमी होताना दिसते आपल्याला. ओपन कॅटेगरीमधून 10,484 फर्स्ट, 12,328 या ठिकाणी ऑल इंडिया रँक तुम्ही कन्सिडर करू शकता जेणेकरून की तुम्हाला कॅप राऊंड 1मध्ये जी काय शेवटची सीट अलॉटमेंट होणार त्या ठिकाणी सीट मिळू शकतं. हे लक्षात घ्या. जो फर्स्ट रँक आहे आणि जो लास्ट रँक आहे ते दोन्ही पण कॅप राऊंड 1चा क्लोजिंग कट ऑफ पण बनू शकतंय आणि 2026चा क्लोजिंग कट ऑफ पण बनू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. पण जर जास्तीत जास्त हाय रँकवाले विद्यार्थी बाहेर राज्यातले असतील तर त्या कंडिशनमध्ये हा कट ऑफ थोडासा तुम्हाला कमी पण बघायला भेटू शकतो. मॅक्झिमम विद्यार्थी जर तुमच्या कॅटेगरीमधले जास्त स्कोर करणारे आपल्याच राज्यातले असतील तर त्या कंडिशनमध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार कट ऑफ थोडासा तुम्हाला हाय पण बघायला मिळू शकतो. ऑदर रिझर्वेशनचं बघा 55,365 लास्ट इयरला क्लोज होतं. नीट स्कोर तुम्ही स्क्रीनवर चेक करू शकता. डिफेन्स 2 मधून 32,773, डिफेन्स 3 23,618. फिजिकल हँडिकॅपमधून फक्त क्वालिफाय मार्कावर तुम्हाला राज्यामध्ये 100% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळू शकतं. हे मी तुम्हाला वारंवार सांगतोय. पण बरेच मुलं BMSचा जो फिजिकल हँडिकॅपचा कट ऑफ आहे ते बघून असं सांगतात की सर मग MBBS मिळतं तर त्यांनी 430 मार्कावर, 410 मार्कावर किंवा 300 मार्कावर, 250 मार्कावर BMS का घेतलं. तर लक्षात ठेवा तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काउन्सिलिंगमध्ये चुकी केली असेल किंवा त्यांच्याकडून काय मिस्टेक झाले असतील त्याच्यामुळे त्यांनी BMS निवडलं. पण या ठिकाणी बघू शकता जवळपास 12,91,041 एवढे ऑल इंडिया रँकवर 116 मार्कावर जे आहे ते लास्ट इयरला सीट अलॉटमेंट झालेला आहे. आणि यावर्षी पण फिजिकल हँडिकॅपमधून तुमच्या कॅटेगरीमधून जो काय क्वालिफाय मार्क आहे त्या मार्कावर तुम्हाला 100% सीट अलॉटमेंट होऊन जाणार आहे जर तुमच्याकडे फिजिकल हँडिकॅपचा डॉक्युमेंट असेल तर. आणि जर तुम्हाला फिजिकल हँडिकॅपचा क्वालिफाय मार्क्स माहिती नसेल तर तुम्ही तुमची कॅटेगरी आणि PW असं मेन्शन करा. आम्ही तुम्हाला त्याबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा जेणेकरून पुढचा व्हिडिओ ज्यावेळेस आम्ही शेअर करू त्यावेळेस तुम्हाला अजून एका कॉलेजची इन्फॉर्मेशन 100% मिळणार आहे. तसंच येणारी प्रत्येक अपडेट आम्ही एकदम सविस्तर भाषेमध्ये या ठिकाणी शेअर करणार आहोत. तसंच तुम्हाला ही PDF हवी असेल तुम्ही आमचं टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आम्ही तिथे ही PDF तुम्हाला डेफिनेटली शेअर करू.
त्याचबरोबर जर तुम्हाला DPT मेडिकल कन्सल्टन्सीकडून पेड काउन्सिलिंग जॉईन करायचे असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या व्हॉट्सअपवर मेसेज करा. आम्ही तुम्हाला पेड काउन्सिलिंगबद्दल सविस्तर माहिती नक्की शेअर करू. आणि तुम्ही जर स्टेट काउन्सिलिंग चालू व्हायच्या अगोदर जॉईन झाले तर आमची जी फीस आहे ती फक्त आणि फक्त 4,000 रुपये असणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा.